नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 134. भाग 134. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्याची तुम्हाला खरी गरज आहे तेच मी तुम्हाला देत आहे. तुम्हाला आत्म ओळख हवी, आत्म जागृती हवी. ज्या गोष्टीची फारच गरज आहे असे तुम्हाला वाटते, वस्तुतः त्याची तुम्हाला मुळीच गरज नाही. ज्या गोष्टींची सध्या तुम्हाला असे वाटते की फारच गरज आहे, वस्तुतः त्या गोष्टीची तुम्हाला मुळीच गरज नाही. तुमची खरी गरज मीच जाणतो, तुम्ही नाही जाणत, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. जिच्यात मी नित्य स्थित असतो, ज्या स्थितीमध्ये मी नित्य स्थित असतो, त्याच सहज अवस्थेत तुम्हाला पण परत यायचे आहे. त्याच सहज अवस्थेत तुम्हाला पण परत यावयाचे आहे. याखेरीज तुम्हाला कोणती महत्वाची गरज आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा केवळ भ्रम आहे. तुमच्या स्वरूप स्थितीने तुम्ही आयतेच समृद्ध आहात, किंबहुना अवांछितरित्या समृद्ध आहात. त्यामुळे तुम्हाला आता कशाचीच खरे म्हटले तर गरज नाही. आपल्यात थोड्या तांब्याची भर पडली तर बरे होईल आणि आपली किंमत वाढेल, असे खुद्द सोन्याला वाटावे. तसेच या अन्य गरजेविषयी आपल्याला बोलता येईल. आपल्या स्वरूपाव्यतिरिक्त जे अन्य आहे ते सांडण्याची व अगदी निख्खळ होण्याचीच तुम्हाला खरी गरज आहे. आपल्या स्वरूपाव्यतिरिक्त जे अन्य आहे ते सांडण्याची व अगदी निख्खळ होण्याचीच तुम्हाला खरी गरज आहे. साधक विचारतो, हे तुमचे बोलणे सोपे आहे, पण वागायला मात्र महाकठीण. एखादा माणूस पोट दुखीने तुमच्याकडे इलाजा करता यावा तर तुम्ही त्याला म्हणता, ओकून पोटाची सर्व आतडेच बाहेर टाक म्हणून. तर तुम्ही त्याला म्हणता, ओकून पोटाची सर्व आतडेच बाहेर काढून टाक म्हणून. इलाज तर राहिला बाजूलाच. यावर महाराज म्हणाले, माझे सांगणे लक्षपूर्वक ऐकत रहा, नंतर त्यावर नीट विचार करा. खात पीत असताना मी जे सांगितले तेच खा, तेच प्या आणि त्यालाच पचवा. जगाचाही विचार करू नका आणि स्वतःचाही विचार करू नका. विचाररहित म्हणजे शब्दरहित, निशब्द, केवळ शुद्ध जाणीव रूपात तुम्ही राहत चला. इथपर्यंत आलात तर खूपच प्रगती केली असे समजू नका. इथपर्यंत जरी आलात तरी आपण खूप मोठी प्रगती केली असे समजू नका. तुम्ही मूळ स्थितीतच आलात. मग कशाची प्रगती? ही स्थिती जणू कधीचीच तुमची वाट पाहत आहे. आणि सगळ्यात महत्वाचे असे की मी जाणीव रूप आहे. या संबंधी जरी काही विचार तुमच्या जवळपास फिरकले तरी त्या विचारांचा लगेच बिमोड करा, त्याकडे अलक्ष करा, ते सर्व अमान्य करा.
आवडत नसेल, कळकळ नसेल, तर अशांनी या फंद्यात पडूच नये. म्हणजे स्वनिरीक्षणच्या फंद्यात पडूच नये. तसा तुम्हाला स्वनिरीक्षण करा असा कोणीही आग्रह पण करत नाही. तुम्ही स्वनिरीक्षण हा शब्द मनातून डिलीट करा, काही फरक पडत नाही. पण ज्यांना हे स्वनिरीक्षण करावे असे कळकळीने वाटते, त्यांनी मात्र ते अवश्य करावे. पण स्वनिरीक्षण करणाऱ्याच्या लवकरात लवकर हे लक्षात येईल की यापूर्वी मला कधीही असा अनुभव आला नाही. पण आता इतके मोकळे वाटते आहे की काही विचारूच नका. फार तर वयाच्या 3-4 वर्षाचे होईपर्यंत आपण असा अनुभव घेतलाच आहे, ज्यावेळी आपले असणेपण हे अतिशय शुद्ध स्वरूपात होते. हे श्री निसर्गदत्त महाराजांनी अन्यत्र नीट समजावून सांगितलेलेच आहे. तर व्यक्तित्वाची घाण जमली नव्हती त्यावेळेला आपले असणेपण हे अतिशय शुद्ध स्वरूपात होते. त्यावेळा व्यक्तित्वाची घाण जमली नव्हती. एकदा का हा अनुभव आला की आपल्याला मग त्याची चटक लागते. एखाद्या गोष्टीची चटक लागली की ती चटकच मग त्याचाच पुच्छा पुरवते. जणू काही ये दिल मांगे मोर अशी अवस्था होते. असो, अनुभव कितीही श्रेष्ठ दर्जाचा असला तरी तो येतो आणि जातो. पण स्वरूप ज्ञानाची गोष्ट तशी अजिबात नाही. स्वरूप ज्ञान हे आपल्या ठिकाणी बाहेरून आलेले नाही, म्हणून ते बाहेरही जात नाही. मूळच्याच असलेल्या वस्तुस्थितीचे ज्ञान एवढेच स्वरूप ज्ञानाचे स्वरूप आहे. एकदा झाले की झाले, ते कधीही मग डीम होणार नाही किंवा कधीही लाईम म्हणजे प्रज्वलित होणार नाही. पण आता ते हरवणार नक्कीच नाही. याच्या उलट आपली अमुक तमुक ही ओळख मात्र परिवर्तनीय आहे, टिकाऊ नाही, क्षणाक्षणाला बदलणारी आहे. जे येते ते जाते नव्हे ते गेलेच पाहिजे. आणि जे नित्य त्याला तर येणे जाणे नाहीच. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी दुसरे तिसरे काहीच करत नाही. सर्व लक्ष आपल्या अशुद्ध असणेपणाकडेच पुरवतो. आपले जे असणेपण आहे त्याला कुठलाच पुरावा लागत नाही. आणि ते असणेपण कुठलेही शास्त्रग्रंथ वाचून ते आपण मिळवलेले असे नाही. उलट जे होते ते जाते त्यालाच आपण पुरावा असतो. याच परिवर्तनाला आपण स्थिर असा पुरावा असतो. हे सर्व समजणे ज्यामुळे शक्य होते ते केवळ आणि केवळ आपण असल्याची ज्ञान कळाच होय. यामुळेच शक्य होते. शोधून जे प्राप्त करून घेतल्या जाणार आहे त्याच्या प्राप्तीसमोर शोधाचा प्रयत्न कितीही कठीण असला तरी अगदी तो क्षुल्लकच आहे. सगळ्यांना अगदी खुला असणारा एकच मार्ग आहे. वाटलं तर त्याला तुम्ही धोपट मार्ग सुद्धा म्हणू शकता. तो आहे आपण शुद्ध असणेपणाने आहोत या ज्ञान कळेलाच चिटकून राहणे. आपण आहो याबद्दल तर प्रत्येकाची पूर्णतः खात्री आहे ना. ह्या आपण असल्याच्या जाणीवेच्या तळाशी जा. तोच एक राजमार्ग आहे.
यालाच अलक्ष लक्ष म्हणा, साक्षीत्व म्हणा, काहीही म्हणा. या मार्गाने जाण्यास अधिकारी, अनाधिकारी, उत्तमाधिकारी, मंदाधिकारी ही काही भानगडच नाही. ज्याला आपण शुद्ध असणेपणाने आहोत व तसेच राहण्याचे ज्याला महत्व कळले, ज्याला आपण शुद्ध असणेपणाने आहोत आणि तसेच राहण्याचे ज्याला महत्व कळले शब्द अतिशय महत्वाचे आहे. तसे राहण्याचे ज्याला महत्व कळले तोच मग आपोआप, कारण महत्व कळल्यामुळे आपोआप अधिकारी झालाच म्हणून समजा. सर्व कल्पना, सर्व प्रतीके, सर्व मान्यता यांचा उगम का व कसा होतो याची सर्व हालचाल काळजीपूर्वक पूर्ण तटस्थतेने निरीक्षण करणे, यालाच वाटले तर तुम्ही साक्षीत्व म्हणा. शब्दाला अजिबात महत्व नाही, निरीक्षणातच असावे हेच महत्वाचे आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जगाला सुधारण्याची कल्पना निश्चित चांगली आहे. जगाला सुधारण्याची कल्पना निश्चित चांगली आहे, पण तुमच्या लवकरच हे लक्षात येईल की आपण केवळ मृगजळाच्या मागे लागलो आहो. कारण त्या तथाकथित सुधारणा होतात त्या मात्र फारच अल्पकाळ टिकतात. अनेक सामाजिक सुधारक, अनेक राज्यांनी, संस्थानिकांनी हा सर्व प्रयत्न केला, पण त्या अल्पकाळच टिकल्या. त्या सर्व चांगल्यामधून वाईट आणि वाईटामधून परत चांगले या दुष्टचक्रात त्या अडकल्या. हा निसर्ग नियमच आहे म्हणा. चांगल्याचे जेवढे माप आले तेवढ्याच मापाने वाईट पण आले. चांगल्याचे जेवढे माप आले तेवढ्याच तोला मापाने वाईट पण आले. जग वास्तविक वाईट नाही, ते वाईट केले गेलेले आहे. ज्याच्यामुळे हे जग वाईट झालेले आहे त्यांनाच किंवा त्यालाच सुधारण्याची गरज आहे. त्यांनाच सांगावे लागेल की आता तरी सुधारा, आता तरी चांगले व्हा. एका साधकाने एक मजेदार प्रश्न विचारला, मृत्यूची सुद्धा गरज आहे काय? मृत्यूची सुद्धा गरज आहे का? यावर महाराज म्हणाले, हे बघा, दीर्घ आणि तृप्त जीवनानंतर तुम्हाला मृत्यूची गरज वाटते. तुम्हाला मृत्यूची गरज वाटते. ज्याला अशी गरज वाटते त्याला मग मात्र मृत्यूची अजिबात भीती वाटत नाही. ज्याला अशी गरज वाटते त्याला मात्र मग मृत्यूची अजिबात भीती वाटत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझा म्हणता येईल असा मला कुठलाच रंग नाही. माझा म्हणता येईल असा मला कुठलाच रंग नाही, रूप नाही, आकार नाही. ज्यात जाणीव आहे असा देह गृहीत धरून तुम्हाला बोलण्याची इतकी सवय लागली आहे की जिला देह आहे अशा जाणीवेची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. जिला देह आहे अशा जाणीवेची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. मी देह म्हणून स्वतंत्र आहे ही एक तुम्ही व्यर्थ कल्पना करून बसले आहात. ही एक वृत्तीची केवळ लहर आहे, पण वस्तुतः तुम्ही आपल्याच ठिकाणी असणारे शुद्ध असणे पण आहे. पण वस्तुतः तुम्ही आपल्याच ठिकाणी असणारे शुद्ध असणे पण आहे. तिथे अशुद्ध असे व्यक्तित्व अजिबात नाही. हेच तुमचे खरे आत्मवृत्त आहे. हेच तुमचे खरे आत्मवृत्त आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी अशी एक वस्तू नाही की ती इतर वस्तूच्या ढिगाऱ्यातून तुम्हाला शोधून काढावी लागेल अशी. मी अशी एक वस्तू नाही की ती इतर वस्तूंच्या ढिगाऱ्यातून
तुम्हाला शोधून काढावी लागेल अशी, कारण सर्व वस्तूच माझ्यात आहेत. सर्व वस्तूच माझ्यात आहे. मी वस्तूच्या रगाड्यात नाही. माझा संबंध पायाशी आहे, इमारतीशी नाही. माझा संबंध पायाशी आहे. माझा संबंध इमारतीशी मुळीच नाही. इमारती काय? बनतात, उभ्या राहतात, ढासळतात, कोसळतात. पाया मात्र जसाच्या तसा. पायाच एकमात्र टिकणारी वस्तू आहे आणि जे अल्पकाळ येते आणि जाते त्यात मला अजिबात रस नाही. त्यात मला अजिबात रस नाही. एका साधकाने एक प्रश्न विचारला. तो प्रश्न फारच विचित्र आहे. कुणी एका झटक्यात तीक्ष्ण तलवारीने तुमचे सर तनसे जुदा केले तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? महाराज म्हणाले, काहीच परिणाम होणार नाही. धड आपले शिर गमावून बसेल, बस इतकेच होईल. काहीच परिणाम होणार नाही. धड आपले शिर गमावून बसेल, बस इतकेच होईल. ज्या पदार्थातून जाणीव डोकावते तो पदार्थ नाहीसा झाला की, ज्या पदार्थातून जाणीव डोकावते तो पदार्थ नाहीसा झाला तरी जाणीव ही कधीच नाहीशी होत नाही. कारण तिला व्यक्तित्व, मर्यादितत्व मुळीच नाही. नाहीशी न होणे हा तिचा स्वभाव आहे. नाहीशी न होणे हा तिचा अंगीभूत धर्म आहे. हा तिचा स्वभाव आहे. ती सर्व पदार्थातून, सर्व प्राणीमात्रातून, मुंगीपासून थेट हत्तीपर्यंत सारखीच डोकावते आहे. ती सर्व पदार्थामधून, सर्व प्राणीमात्रामधून, अगदी थेट मुंगीपासून हत्तीपर्यंत सारखी डोकावतेच आहे. तो तिचा स्वभाव धर्म आहे. तो तिचा स्वभाव धर्म आहे. अग्नी इंधनाला त्यात प्रगट होऊन इंधनाला जाळून टाकतो. अग्नी इंधनात प्रगट होऊन त्या इंधनाला जाळून टाकतो. पण इतर इंधनात मात्र तो जसाच्या तसा असतो. तो स्वतः कधीच नष्ट होत नाही. कधीच संपत नाही. पर्वता एवढे लाकडांचे ढीकच्या ढीक तो भस्मसात करतो. पण नंतर एखाद्या लाकडाच्या झिलपीतही तितक्याच प्रभावीपणे तो जसाच्या तसा असतो. त्यामुळे आजपर्यंत कोट्यावधी विविध आकाराचे, विविध रंगाचे, विविध रूपाचे मनुष्य प्राण्यासहित अनेकानेक देह आले. मुंगीपासून थेट हत्तीपर्यंत आले. सध्या आहेत. सध्याचे सर्वच्या सर्व अगदी निपटून खरडून जातील. पण जाणीव मात्र जशीच्या तशीच असेल. कारण नष्ट न होणे हाच तर जाणीवेचा स्वभाव धर्म आहे. मूळ अंगीभूत धर्म आहे. मद्रास येथील शेवटच्या प्रवचनात श्री जे कृष्णमूर्ती म्हणतात, तुम्ही एखाद दुसरा पक्षी मारू शकाल. पण सर्वच पक्षी एकाच वेळी मात्र तुम्ही मारू शकत नाही. त्याचा गूढार्थ हाच आहे. सिमेंट काँक्रीटच्या एखाद्या इमारतीच्या, एखाद्या वरच्या दूरच्या अनोळखी भेगेत एखादे गवताचे किंवा इत्यादीचे असे इवलीशे रोप कधी कधी आपण डोकावलेलो पाहतेच. आपल्या सर्वांना जिवंत राहावे असेच वाटते. कारण आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. यालाच निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम असे म्हणतात.
हे सर्व जीवांमध्ये अगदी सारखेच आहे. अनेक दुःखे, अपमान सगळे आपण सहन करू, पण जगण्याची इच्छा मुळीच सोडणार नाही. पण चूक इतकीच होते की आपण साकाराला कवटाळून आपले अस्तित्व टिकवण्याची व्यर्थ धडपड करत राहतो. पण चूक इतकीच होते की आपण साकाराला कवटाळून आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड करत राहतो. वस्तुतः आपले अस्तित्व असे टिकून ठेवण्याची काही एक गरज नाही, कारण मुळात नष्ट न होणे हाच त्याचा स्वभाव धर्म आहे आणि नेमका तोच आपण जाणत नाही. म्हणून हा व्यर्थ प्रयत्न, व्यर्थ मनस्ताप आपल्याला सहन करावा लागतो. जोपर्यंत साकारलेल्याला आपण दिलेली घट्ट मिठी आपण हे सर्व समजून उमजून सोडत नाही, तोपर्यंत आपण साकारलेल्यालाच जखडून राहू. वस्तुतः हे सर्व समजणे म्हणजे मिठीत नसणेच होय. वस्तुतः हे सर्व समजणे म्हणजे मिठीत नसणेच होय. जरी मिठीत असलो तरी यालाच साक्षीभाव म्हणतात. वास्तविक साक्षी नसतोच, कारण साक्षीत्व करायला तुम्ही चैतन्यापासून, आपण केवळ आहो यापासून किंवा आपल्या शुद्ध असणेपणापासून वेगळे स्वतंत्र थोडेच आहोत. कशाचे तरी साक्षीत्व करायला. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्व संकल्प विकल्प रहित असलेल्याला काहीच संकल्प विकल्प नाहीत तरीही, सर्व संकल्प विकल्प रहित असलेल्याला काहीच संकल्प विकल्प नाहीत तरीही आपण आहो. आपले शुद्ध असणेपण असण्याची प्रचिती ठसठशीतपणे जशीच्या तशीच आहे. निव्वळ असणेपणात राहा, उगमापाशी जा आणि उगमच व्हा. हे सर्व शब्दांनी फारच थोडे सांगता येते. आपले सध्या काम काय इतकेच की या ऐकलेल्या वचनांचे आदरपूर्वक स्मरण करणे. त्यामुळे तुम्ही कदाचित आपोआप स्वस्वरूपाशी जोडल्या जाल व स्वस्वरूपाचा योग्य तो निश्चय होईल. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मला महत्व अजिबात देऊ नका, मला महामंडित करू नका. गुरुवचनाला, ते तू आहेस, या एका बोधाला, या त्यांच्या एकाच म्हणण्याला चिटकून राहा. इथे साधनांचे अजिबात महत्व नाही. महत्व आहे ते फक्त कळकळीचे. नमस्कार.